थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थवर धडाडणार. राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना. तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. एसआयटी कडून खरातची 2 तास कसून चौकशी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश. खुद्द मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घातल्यानं खरातची सगळीकडून कोंडी. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा प्रकरणी कॅप्टन खरातची चौकशी करा. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी. नाशिक प्रकरणात रुपाली चाकणकरांची चूक नाही. दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण. इराणचा सौदी अरबची राजधानी रियाद आणि कतारमध्ये शक्तिशाली मिसाईल अटॅक. हल्ल्यामुळे कतारमधील गॅस फॅसिलिटी टँकला आग. मिसाईल हल्ल्यानं सौदीत खळबळ. अमेरिकेत संशयित ड्रोन दिसल्यानं एकच खळबळ. अमेरिकेतल्या सैन्य तळ, संरक्षण आणि विदेश मंत्रालयाच्या घराजवळ ड्रोन दिसल्यानं भीतीचं वातावरण. अमेरिकन सुरक्षा दलाची महत्वाची बैठक. इस्रायल आणि इराणनं तेल साठे टार्गेट केल्यानं जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये घसरण. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2439 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 13,000 स्वस्त. गडचिरोलीत 11 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 5 पुरुष 6 महिलांचा समावेश. माओवाद्यांसमोर 68 लाख रुपयांचं होतं बक्षीस. संगमनेरमधील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी 3 दिवस लुटूनही फरार. पोलिसांकडून आरोपींचं रेखाचित्र जारी. राज्याला अवकाळीचा तडाखा. विदर्भासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान. पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता वळूया आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. एक घडामोड जी नाशिकमधून समोर आली. नाशिकच्या त्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेला. बड्या नेत्यांचा गुरु असलेला कॅप्टन अशोक खरात, त्याच्या अनेक कारनाम्यांचा आता भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या खरातच्या कारनाम्यांची अख्खी कुंडली पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात आता एसआयटी चौकशी सुरू झाल्यानं आणखी कोणते लागे बांधे आणि कुठले चेहरे मुखवटे गळून पडतात हे पाहणं महत्वाचं आहे. भोंदूबाबा खरातची आता खैर नाही. चौकशीत होणार गुन्ह्याचा उलगडा. भोंदू कॅप्टन खरातची उघडणार कुंडली. नाशिकमध्ये तंत्रज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याची आता एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली आहे. गुरुवारी 2 तास
भोंदू अशोक खरातची एसआयटीच्या पथकानं चौकशी केली. भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच राज्य सरकारनं चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. आज एसआयटीचे अधिकारी नाशिकमध्ये आले आणि तब्बल 3 ते 4 तास कॅप्टन खरात याची चौकशी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केली. या सगळ्या चौकशीमध्ये कॅप्टन खरातच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह व्हिडिओ, काही पुरावे या एसआयटीच्या पथकाला मिळून आले आहे. इतकंच नाही तर नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट पथकानं कॅप्टन खरातच्या वेगवेगळ्या घरांवर, फार्म हाऊसवर छापे मारले. भोंदू अशोक खरातवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळल्यात. पोलीस तपासात अशोक खरातचा एक पेनड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागलाय. त्यामध्ये महिलांचे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकानं अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा मारला. या फार्म हाऊसमध्ये एक पिस्तूल पोलिसांच्या हाती लागलाय. तसंच काही जिवंत काडतुसं आणि वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोबतच काही महत्त्वाचे दस्तावेज आणि मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. आता खरातच्या संपत्तीचा उलगडा होऊ लागलाय. शिर्डीत मोक्याच्या ठिकाणी खरातच्या पत्नीच्या नावे जमीन असल्याचं समोर आलंय. गेल्या काही वर्षात त्यानं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीतून निवृत्ती घेतल्यानंतर खरात ज्योतिषशास्त्राकडे वळला आणि अल्पावधीतच त्यानं राजाश्रय मिळवला. अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून त्यानं मोठा भक्तवर्ग तयार केला होता. अघोरी उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. आता एसआयटी चौकशीत त्याचे एक एक कारनामे उघड होणार आहेत. नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आणि अहिल्यानगरहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तुला बर्बाद करून टाकेन अशी धमकी हा विकृत कॅप्टन अशोक खरात द्यायचा. ह्याचा चेहरा जरा नीट बघा. आणि आता अशा अनेक कहाण्या समोर येत आहेत. पोलिसात झालेल्या FIR मधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे की कॅप्टन खरात 2022 पासून वारंवार धमकी देऊन, कधी संमोहन, कधी गुंगीचं औषध देऊन लैंगिक शोषण करत होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीतून विकृत तंत्र ज्योतिषाचा खरा चेहरा समोर आलाय. या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार आणि इतर गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले. तंत्रमंत्र करून तुला नुकसान पोहोचवेन, पतीला जीवे मारणे अशा धमक्या तो द्यायचा. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 3 वर्षात त्यानं वारंवार पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं FIR मधून समोर आलं.